पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण ऐकतोय पाहतोय दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग DNCC अर्थातच दत्तगुरु नवापूर क्रिकेट क्लब आयोजित हा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम आपल्या भेटीला येतोय. दोन पराभूत संघ आणि त्या पराभूत संघातील लढत एकीकडे JSR अर्थातच जय श्रीराम आणि त्यांच्या विपक्षात JMCC अर्थातच जीवदानी माऊली क्रिकेट क्लब फुलपाडा या दोन नगरीतील हा सामना आहे. पहिला चेंडू 4 धावेने फ्लाइंग स्टार्ट आहे. आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर समाचार घेत असताना सूरज दादा चव्हाण ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. प्रयत्न चांगला होता परंतु दोन खेळाडूंना भेदून पहिल्या चेंडूवर 4 धावेनं सुरुवात केली गेली. सौरभ विश्वकर्मा स्ट्राईक एंडला दुसरीकडून मनीष या दोन खेळाडूंची जोडी आमच्या सोबतीनं आमचे मॅन्युअल स्कोरर एकीकडे विपुल मेहर आमचे छोटे बंधू दुसरीकडून ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नयन तांडेल आमचे जवळचे मित्र. पहिल्या दोन चेंडूंचा खेळ आतापर्यंत 5 धावा धाफाकावर आणि कौस्तुभ मेहर यांच्या लँग्वेजमध्ये म्हणायचं झालं तर द ब्रँड ऑफ वसई तालुका अर्थातच मयूर भोईर DJ मयूर अवेलेबल नव्हे तर एक व्हॅल्युएबल म्हणून सातत्याने या व्यक्तीकडे पाहिलं जातं आणि एक वेगळं आहे. एक मयूर म्हटलं तर एक सातत्यानं स्मित हास्य त्याच्या चेहऱ्यावर सातत्यानं आपण पाहतो आणि त्याला पाहून एक वेगळं समाधान मिळत असतं. असं एक व्यक्ती मॅचच्या दिशेनं पहिल्या 3 मध्ये 6 धावा धाफाकावर आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. ऋतिक पागे आणि त्याच्या विरोधात सौरभ विश्वकर्मा एकमेकांच्या विरोधात आहेत. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 6 धावा धाफाकावर ओव्हर द विकेटचा मारा. पुढील चेंडू यावेळेला येतोय. चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. बडी मछली जाल में फसी है. सौरभ विश्वकर्मा ज्याच्या खेळाला लागतोय पूर्ण विराम. संध्याकाळचं सत्र आणि आता आमच्या डान्सर आल्यात सर्व. आज खूप सारी आठवण खऱ्या अर्थानं मिस्टर डेव्हिड. प्रचंड मोठ्या आठवणी तुझ्या आहेत नवापूर नगरीतील असे एक व्यक्ती. कमी वयामध्ये खऱ्या अर्थानं भरपूर मोठी अशी प्रसिद्धी आणि प्रत्येक जण प्रत्येक खेळाडू प्रत्येक नवापूर ग्रामस्थ प्रत्येक DNCचा तो खेळाडू आज त्याला मिस करतोय. मॅचच्या दिशेनं पहिल्या 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 7 धावा धाफाकावर येतात. न्यू बॅटर महेश येतोय. पहिल्या 4 मध्ये 7. ऋतिक पागी प्रॉपर लाईन लेन टप्पा आणि विजय सावंत येईपर्यंत सिंगल धाव धाफाकामध्ये कंप्लीट केले जाते. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 5 मध्ये आतापर्यंत 8 धावा धाफाकावर आहेत. फुलपाडा नगरीतील बहुतांश खेळाडू दुसरीकडून JSR संघातून देखील खेळत असताना सातत्यानं पाहिल्यात आणि मैत्रीपूर्ण खऱ्या अर्थाने ही लढत असणार आहे. फुलपाडा विभागातील हे खेळाडू अनेक खेळाडू आहेत. त्यावेळेला पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड येतोय चेंडू सीमारेखा बार. चौकारानं पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 12 धावा धाफाकावर. ऐकूयात संगीत कक्षाच्या दिशेनं DJ मयूरला. दुसरं षटक पंचांना यावेळेला हात गरगर गरगर फिरवल्या. अर्थातच काय पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेचं षटक आणि 2 खेळाडू ते सर्कल आले आणि त्या सर्कलच्या मध्ये घेणं गरजेचं असणार आहे. पहिल्या 6 चेंडूमध्ये फ्लाइंग स्टार्ट आहे. चांगली सुरुवात आहे. 12 धावा धाफाकावर आहेत. मनीष दुसरीकडून महेश आहे. 2 खेळाडू आहेत आणि 2 खेळाडू आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये केला जातोय. मनीषनं चौकारानं ती सुरुवात केली. दुसरीकडून महेश
सिंगल धावेने स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि त्या बळावर आतापर्यंत JSR 11 12 धावा धापकावर येत आहेत. सूरज चव्हाण आणि त्याच्या विपक्षात आता थोडीशी डिफिकल्ट टास्क आहे. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कोण कोणावर हावी कोण कोणावर भारी ठरणार ती येणारी आता काळ वेळ दर्शवणार आहे. आमचे संपूर्णतः आर्थिक देणगीदार आणि त्यांचं देखील तितक्याच ह्या स्पर्धेच्या वतीनं मुळाचा वाटा प्रत्येकाचा ह्या स्पर्धेच्या वतीनं राहिलाय. परंतु संपूर्णतः आयोजन आमची कमिटी प्रचंड मोठी मेहनत नितेश पाटील असेल, नयन कालुष्टे, हर्षद वैती असेल, नितेश दादा घरत असतील. यावेळेला स्वतःच्या फलोत्रमध्ये चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय परंतु झेळ निसटला जातोय आणि ज्या ज्या वेळेला झेळ निसटतो त्या त्या वेळेला ते आठवण येते कोलकात्याचं ईडन गार्डनचं मैदान, ज्यावेळेला अवघ्या आणि अवघ्या 16 धावेंवर मुंबईचा राजा अर्थातच हिटमॅन रोहित शर्मा यांचा झेळ सुटला आणि त्यानंतर वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 264 धावा कुटणारा संपूर्णतः भारताचा अभिमान मुंबईचा राजा म्हणून त्या खेळाडूकडे पाहिलं जातं. आणि ज्या वेळेला झेल सुटते त्यानंतर फंदाज रंग उधळत असताना आपण सातत्याला पाहिलं. यावेळेला पुन्हा एकदा संतोष दादा यादव चुकी घडते, येतो चेंडू सीमारेखा पार. तुला सांगतय गोविंद वीरा तुझा भगत आय मित्र तुम्ही भल्या पहाट उठून किती मन भावे पूजा करा तुम्ही भल्या पहाट उठून किती मन भावे पूजा करा पश्चिमी काढी डोकावर किती नजर बघावं पश्चिमी काढी डोकावर थोडासा लेट आला आणि त्या कारणास्तव आता क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे चेंजेस केले जातात. 18 धावा धापकावर आहेत. महेश वैयक्तिक चांगला खेळ आतापर्यंत मैदानामध्ये करतोय. दुसरीकडून मनीष आहे, 2 खेळाडूंमधून चांगला खेळ परंतु यावेळेला थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये कमी आणि त्या कारणास्तव 18 धावा आतापर्यंत धापकावर येतात. 1.3 चेंडूंचा खेळ 2च्या सरासरीने आतापर्यंत त्या धावा धापकावर येत असताना JSR संघ आता एका मजबूत परिस्थितीमध्ये आहे. येथून धावा रोखणं खऱ्या अर्थानं ते गरजेचं आहे. 38 सर्कलमध्ये खऱ्या अर्थानं 2 खेळाडू, एकीकडे सागर राणे जॉन्टी, दुसरीकडून उजवा कोपरा अर्थातच ऋतिक पागी बाबूला. आपण 2 खेळाडूंना त्या सर्कलच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेला बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क नव्हता. निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडून आता शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 5 मध्ये 7 धावा धापकावर येतात. सूरजदादा चव्हाण आतापर्यंत ॲक्युरेसी मैदानामध्ये चांगल्यारीत्या प्रॉपर लाईन लेन टप्पा दाखवत असताना 19 धावा धापकावर आहेत. 1 गडींच्या मोबदल्यात सौरभ विश्वकर्मा स्वस्त्यात गमावला परंतु ह्या 2 खेळाडूंना आतापर्यंत जिम्मेदारीनं तो खेळ मैदानामध्ये दाखवला जातो. आखुटप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेला शेवट गोड आहे चौकारानं धापकावर 23. पहिल्या 2 षटकांचा खेळ आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला 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 धन्यवाद. पहिल्या 12 चेंडूमध्ये आतापर्यंत 23 धावा धापकावर येतात. चांगली सुरुवात आहे. संपूर्णतः प्रेक्षक राजा वर्ग रस्त्यावरनं अगदी रस्त्याच्या कडेवरनं ह्या मॅचचा आनंद घेत असताना अरविंदजी म्हात्रे असतील, अगस्तीन अंकल असतील, त्यानंतर भगवान मेहर काका असतील. संपूर्णतः ही चाहता वर्ग आहे. क्रिकेटवर तितकंच मोठं प्रचंड मोठं प्रेम आणि तो अंडरआर्म क्रिकेटचा खेळ आज मैदानाच्या दिशेने येत असताना 3रं पर्व DNCCचं अगदी थाटामाटात उत्साहात पार पडणारा हा क्रिकेटचा सोहळा नवापूर नगरीमध्ये आपण पाहतोय. 24 धावा धापकावर आहे. प्रणय 3रं षटक मार्गस्थ आहे. वैयक्तिक प्रथम पहिल्या चेंडूवर सिंगल धाव धापकामध्ये येत असताना मनीष यावेळेला स्ट्राईक एंडला स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न टॅपच्या साह्यानं होता. सिंगल धाव धापकामध्ये येत असताना 26 धावा धापकावर आहेत. पहिलं षटक थोडंसं महागडं होतं परंतु त्यानंतर त्या धावेंना खऱ्या अर्थानं
रोख लगावण्याचा प्रयत्न तिसऱ्या षटकामध्ये JMCC संघाचा असणार आहे की ह्यावर देखील नजर दिली जाईल. यावेळेला डाऊन द ग्राउंड निलेश सरोज चांगल्यारीत्या फील्ड फेकीत नेकी गडीबाद महेश ज्याच्या खेळाला लागतो पूर्णविराम. Oh my God! अंकित झा न्यू बॅटर नॉन स्ट्राईक खेळलाय परंतु मनीष आतापर्यंत वैयक्तिक 11 धावेंची खेळी. प्रणयने आतापर्यंत त्या धावेंना रोख लगावलाय. पुन्हा एकदा यावेळी निलेश सरज येतोय. निलेशची एक खऱ्या अर्थानं ती वेगळी एक ओळख आहे. JMCC अर्थात जीवदानी माऊली क्रिकेट क्लब आणि त्या संघामध्ये माझी जागा काय आहे हे निलेशनं सातत्यानं दाखवून दिलंय. 26 धावा धाफकावर प्रणयने पहिल्या 4 मध्ये 3 धावा खर्ची पडत असताना त्या धावेंना संपूर्णतः रोख लगावण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 27 धावा ह्या धाफकावर येत आहेत. वन टू गो. आतापर्यंत 27 धावा धाफकावर आहेत. मनीष आतापर्यंत वैयक्तिक 12 धावांची खेळी. यावेळेला पाहायला निहाळला सोडून दिला आणि पंच अगदी तटस्थ उभे आहेत. अर्थातच फेअर डिलिव्हरी निर्धाव चेंडू आणि पहिल्या 3 षटकामध्ये तिसरं षटक JMCC संघाच्या बाजूने राहिलंय. चांगल्यारीत्या प्रणयने हाताळलेलं ते षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा धाफकावर येत आहेत. 27 पहिल्या 3 षटकांचा खेळ. व्हिडिओ आलेत ट्रेंडिंगला वाढे फॅन फॉलोविंग त्याची. त्याच्या व्हिडिओ आलेत ट्रेंडिंगला वाढे फॅन फॉलोविंग त्याची. सारी दुनिया झाली दिवानी आमच्या घरी दादाची. सारी दुनिया झाली दिवानी आमच्या घरी दादाची. नक्कीच मयूर ह्यावर देखील आपण चर्चा करणार आहोत परंतु तुर्तास मॅचच्या दिशेने 27 धावा धाफकावर आहेत. आकाश साळुंके येतोय. चौथं षटक शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये विजय सावंत पुन्हा एकदा यावेळेला डिसिजन गडीवाद आहे. चेंडू जवळ हातातून निसटला होता परंतु येस्ट्यांचा आणि बॉलचा तो संपर्क होता आणि त्या कारणास्तव पंचांचं बोट पुन्हा एकदा हवेत आहे. अजून एक गडी डगआउटच्या दुनिया झाली दिवानी आमच्या घरी दादाची. सारी दुनिया झाली दिवानी आमच्या घरी दादाची. ट्वेंटी 27 धावा धाफकावर येतात. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. पहिला चेंडू निर्धाव. येणारे 5 मध्ये किती धावा धाफकावर बनवल्या जातात, किती धावांचं टार्गेट हे धाफकावर ठेवलं जात आहे परंतु आतापर्यंत 27 धावा ह्या धाफकावर आहेत. ट्वेंटी 28 धावा धाफकावर आहेत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी 2 पराभूत संघ आणि त्या पराभूत संघातील ही लढत आहे. 4 गडींच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 27 धावा. 508 चेंडू आणि 508 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त JMCC ने 4 धावा खर्ची पडल्यात. अर्थातच मोठा कमबॅक जीवदानी माऊली संघाकडून आपल्याला पाहायला मिळतो. पुढील चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन ढकलण्याचा प्रयत्न. सिंगल धाव धाफकामध्ये कंप्लीट आहे. 28 धावा. येणारे 3 चेंडू मध्ये किती धावेंचं टार्गेट धाफकावर दिलं जाईल. आतापर्यंत 28 धावा धाफकावर आहेत. आकाश साळुंके आज अष्टपैलूंच्या खेळाडूमध्ये 2 मॅच मध्ये आकाशला देखील आपण पाहिलं चांगल्यारीत्या त्याची ॲक्युरेसी सातत्यानं मैदानामध्ये पाहत असताना या अगोदर झालेली स्पर्धा अर्थात आज सूर्योदय गोविंद पदक आयोजित ती प्ले बॉयजची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये आकाश साळुंके बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट होता आणि तो खेळाडू आता गोलंदाजी मार्कवर असताना 29 धावा धाफकावर. लोअर फुलटाचा चेंडू. संतोष यादव, संतोष मामा डिझेमॅन आता रेडी असणार आहेत
आमचा संतोष मामा जीवलग जीवाचा आणि संतोष दादाने यावेळेला चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. अरे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा जीवलग जीवाचा जीवलग जीवाचा मयूर अगदी क्विक आणि मयूर प्रत्येक वेळेला त्या प्रकारे रेडी असतो, म्हणून मयूरची एक वेगळी बाब आहे आणि वेगळी एक खासियत आहे. धाफक पहिल्या 24 चेंडूंचा खेळ, 31 धावा धाफकावर, 32चा टार्गेट आहे. तुर्तास आपण चर्चा करणार आहोत कारण पराभूत संघ आणि पराभूत संघ यानंतर विजयी संघ तो धर्मा 11 संघाच्या विपक्षात खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु ज्या प्रकारचं आयोजन, ज्या प्रकारचं ह्या स्पर्धेचं नियोजन, एक वेगळं एक आनंदमय वातावरण, जणू काही नवापूर नगरीमध्ये आलेली ही जत्रा आहे की काय, त्या प्रकारचा प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळा उत्साह आहे. नितेश पाटील अर्थातच AK-47 तेजस 11 संघाकडून सातत्यानं खेळत असताना आपण पाहतोय. परंतु तेजस 11चा संपूर्णतः संघ आज DNCCचा खऱ्या अर्थानं संपूर्णतः पाठीराखा आहे आणि ते संपूर्णतः एकत्रित एक्सपिरियन्स आणि ते यंग खेळाडू आणि संपूर्णतः नवापूर ग्रामस्थांनी त्यांच्या माध्यमातून ही हा थाट, हा उत्साह एक वेगळा हा पाहायला मिळतो. असं अंडरम क्रिकेट छोटंसं असं मैदान आणि त्या छोट्याशा मैदानामध्ये जास्तीत जास्त आनंद देणारा कोणता खेळ असेल तर त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. म्हणजे सातत्यानं म्हटलं जातं ना की कोणाला प्रेमाची नशा तर कोणाला मात्र दारूची नशा, परंतु आम्ही क्रिकेट चाहते आहोत मित्रांनो. आम्हाला फक्त आणि फक्त बॅट आणि बॉलची नशा. कोणाला पदाचा गर्व, कोणाला श्रीमंतीचा गर्व असतो, परंतु आम्ही क्रिकेट चाहते आहोत मित्रांनो. आम्हाला फक्त आणि फक्त त्या DNCCच्या ट्रॉफीचा गर्व असणार आहे. गंभीर सर, आपण 2 मिनिटं मॅच थांबवतोय. लाईट चालू केली जाईल, दीप प्रज्वलित केले जाईल आणि त्यानंतर सेकंड इनिंग आणि त्याकडे आपण वळणार आहोत. हे संपूर्णतः आमचे आर्थिक देणगीदार तुर्तास 2 मिनिटासाठी आपल्याला खेळाडूंना थांबावं लागणार आहे. चोवीस 24 मध्ये 32चा पाठलाग आणि त्या प्रकारची सुरुवात आहे. पहिल्या 3 मध्ये 6 धावा धाफकावर येतात. आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, पाहुण्यांचं पुन्हा एकदा संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये दीप प्रज्वलित आणि त्या संपूर्णतः आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आपण ऐकतोय, पाहतोय. दत्तगुरू नवापूर क्रिकेट क्लब आयोजित दत्तगुरू नवापूर प्रीमियर लीग DNCCचं हे शानदार बहरदार असं आयोजन नियोजन ह्या स्पर्धेचा आणि पहिला आजचा दिवस. तब्बल 24 संघांचा समावेश आणि 24 संघातून ग्रुप ए मधून पहिला क्वालिफाय होणारा संघ जयू दुर्गेश 11 अर्णाला आणि 2 पराभूत संघातील ही लढत प्रेक्षकांच्या माहितीसाठी बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आतापर्यंत पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 9 धावा धाफकावर येतात. वसे विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार अर्थातच लॉसनदादा कोरिया आपल्याला देखील या स्पर्धेच्या वतीनं, लॉसनदादा स्वतः आयोजक देखील आहेत या स्पर्धेचे, आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं दादा सहर्ष स्वागत आणि आपण
मंचावर येऊन आसन व्हायचे आयोजकांच्या वतीनं विनंती असेल. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ. यस गंभीर सर, पॉवर प्ले आहे. गजर आहे आणि हा गजर प्रेक्षकांच्या माहितीसाठी पॉवर प्लेच आहे. पॉवर प्ले अर्थातच जो मैदानाच्या आतमध्ये अजून एक लाईन आहे आणि त्या लाईनच्या मध्ये आता 2 खेळाडू, एक ऑन साईडच्या दिशेने एक ऑफ साईडच्या दिशेने असे 2 मध्ये असणार आहेत. येणारे 18 मध्ये 23 धावांची गरज आहे. कोण कोणावर हावी. खऱ्या अर्थाने येथून पराभूत झाला तर ही स्पर्धा खेळण्यासाठी अगदी वर्षभराची लॉंग वेटिंग असणारे ही मानाची, अभिमानाची आणि नवापूर नगरीमधील वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं पहिली स्पर्धा अर्थातच DNCCनं हे आयोजन आणलं नवापूरमध्ये. आणि अशी ही स्पर्धा पहिल्या 6 चेंडूमध्ये 9 धावा धापकावर येणारे 18 मध्ये 23 धावांची गरज आहे. दुसरं षटक मनीष आहे, पॉवर प्लेचं षटक आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता थोडंसं डिफिकल्ट टास्क कोणासाठी येऊन बसते आणि यावर आता तो विचार विनिमय केला जाईल. कॉम्बिनेशन फील्ड आणि त्या रूपानं सौरभ विश्वकर्मा चांगल्यारीत्या फेकी होती. सिंगल धाव धापकामध्ये येत असताना आतापर्यंत धापकावर 10 आहेत. 1.1 चेंडूंचा खेळ. चांगल्यारीत्या फील्ड. यावेळेला डायरेक्ट हिट असतात त्या वेगळं काहीच चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं, परंतु गोविंद होता चांगल्यारीत्या फील्ड करत असताना अजून एक निर्धाव चेंडू येतोय. पहिल्या 2 मध्ये एक. प्रेक्षकांसाठी महत्वाची सूचना आहे. खेळाडू, प्रेक्षक राजा वर्ग, आपण पार्किंग झोन साठी भरपूर असा जागा आहे. आपण कृपया करून त्या गाड्या मध्ये आणायच्या आहेत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी महत्वाची सूचना. विजय मयूर थांबवतोय. आपण DNCCनं आपल्यासाठी भरपूर मोठी पार्किंग केलेली आहे, तर कृपया करून आपण गाड्या मध्ये लावा आणि जेणेकरून हँडल ही अनलॉक ठेवा. आयोजकांच्या वतीने ही महत्वाची माहिती आहे. सिंगल धाव धापकामध्ये येत असताना आतापर्यंत धापकावर 1.3 चेंडूंचा खेळ. 4 चेंडूंचा खेळ, 15 धावा धापकावर. आमच्या सोबतीनं विपुल मेहर, आमचे ऑपरेटर अर्थातच नयनजी तांडेल, आमच्यापर्यंत ती अचूक माहिती ही पोहोचवली जाते. 15 धावा धापकावर येतात. अर्थातच आखूट टप्प्याचा चेंडू यावेळेला ऋतिक पागी 147च्या रफ्तारानं. वन टू गो. शेवटचं चेंडूंचा खेळ. बाकी हे डगआउट आता एक वेगळं स्मित आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर, हास्य आहे आणि त्या प्रकारचं एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये आतापर्यंत जीवदानी माऊली तो संघ. पहिल्या 2 षटकांचा खेळ. पहिल्या 2 षटकामध्ये 20 धावा धापकावर. आता येणारे 12 मध्ये 12 धावांची गरज आहे. 2 सलामीवर बॅटर आतापर्यंत मैदानामध्ये. चांगला खेळ. 2 सलामीवर बॅटर. एकीकडे ऋतिक पागी, दुसरीकडून आकाश साळुंके. अक्के आणि बाबूची जोडी ही मैदानामध्ये आता समोरच्या संघासाठी एक डोकेदुखी तयार करते. तिसरं षटक मार्गस्थ. तिसऱ्या षटकामध्ये संघाचा कर्णधार अर्थातच सौरभ विश्वकर्मा. तिसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. पहिल्या 12 मध्ये 20. आता येणारे 12 मध्ये 12 धावेंची गरज आहे. आमचे स्वयं आणि प्रत्येक गोष्टीची एडिटर आहेत. मूर्ती लहान परंतु स्वयंची कीर्ती महान आहे. प्रत्येक गोष्टीचा तो अँगल ना प्रत्येक क्षणचित्र ही टिपले जातात. DNCC आणि त्या इंस्टाग्राम पेजचे सर्व अर्थात स्वयं आहेत. स्वयं तांडेल. नवापूर नगरीमध्ये 2 एडिटर आहेत. 2 एकाच नावाचे आहेत. एक स्वयं मेहर, एक स्वयं तांडेल आहे. एक DNCCचं, एक DCCचं आहे. पहिल्या 2 मध्ये 2 धावा धापकावर येतात आणि मुख्य स्क्रीनवर आपण त्या स्वयंला पाहू शकतोय. 10 मध्ये 10 धावांची गरज. 22 धावा आतापर्यंत धापकावर येत असताना पुन्हा एकदा अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो. खरं तर ही क्रिकेटची रणनीती आहे.
आणि त्या रणनीतीने आतापर्यंत खेळ करत असताना कॅल्क्युलेशन क्रिकेट आतापर्यंत मैदानामध्ये आपण पाहतोय 23 धावा धापकावर येत असताना यावेळेला एक्सलेंट येतोय चेंडू सीमारे खबार चौकार. मोटारीचे नादन माझ्या पायात काय काय पायात 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 काय काय पायात 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 काय काय पायात 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 काय काय पायात ये सोनियाचे मागचं पारडा आता थोडंसं एकतर्फ जात आहे. संध्याकाळचं सत्र आणि नवापूर नगरीतील अनेक डान्सर आता मैदानाच्या दिशेने येत आहेत. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. परंतु डान्सर आणि ज्या ज्या वेळेला डान्सचा उल्लेख केला जातो त्यावेळेला मिस्टर डेव्हिड हे नाव सातत्यानं आता अगदी हृदयात राहील. खूप सारी आठवण खूप सारी आठवण खूप सारी आठवण आज DNCCच्या माध्यमातून हे चषक आणि त्या माध्यमातून पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली डेव्हिड यांना असेल. येणाऱ्या 8-8 4 धावांची गरज. अतिरिक्त धावा आणि अतिरिक्त धावा खऱ्या अर्थानं त्या डोकेदुखी ठरणार आहेत. निर्धाव चेंडू येतोय फेअर डिलिव्हरी. आकाश साळुंके थोडीशी अतिघाई होते परंतु कधी कधी अतिघाई संकटात देखील नेते. ह्या गोष्टीवर देखील भान असावं. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आता येणारे 6 मध्ये 3 धावांची गरज आहे. 24 मध्ये 32चा पाठलाग होता. परंतु म्हटलं जातं ना की मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद स्वप्नामध्ये जर काही इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. आणि क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कोणताही टार्गेट कोणताही डिफेंड करणं हे देखील अशक्य नसतं. संध्याकाळच्या सत्रामध्ये अनेक मायबाप प्रेक्षक आता तुडुंब गर्दी मैदानामध्ये व्हायला चालू झालेले आहे. येणारे 6 मध्ये 3 धावांची गरज असताना अंकित झा चांगल्यारीत्या फील्ड. पहिला चेंडू निर्धाव. क्रिकेट हा खेळ खऱ्या अर्थानं अनिश्चिततेचा खेळ म्हणून अनिल सर सातत्यानं पाहिलं जात आहे. ह्याच खेळानं आपल्याला अनेक वेळा दाखवलंय. कधी कधी 6 चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा न निघताना आपण या क्रिकेटच्या खेळामध्ये पाहिले. कधी कधी एका चेंडूमध्ये 6 धावा देखील अनेक वेळा ह्याच क्रिकेटनं आपल्याला दाखवल्यात. आता 6 मध्ये 3 धावांची गरज असताना पहिला चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवर सिंगल येतं. आता 4 मध्ये 2 धावांची गरज आहे. ऋतिक पागी दुसरीकडून आकाश साळुंके आतापर्यंत चांगला खेळ मैदानामध्ये दाखवला जातोय. ऋतिकची वैयक्तिक 11 धावांची खेळ. दुसरीकडून ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आले असा आकाश साळुंके नॉन स्ट्राईकला उभा आहे. अटॅकिंग फील्ड सजवले जाते. अटॅकिंग फील्ड येत असताना यावेळेला एखादा निर्धाव पुन्हा एकदा JSR संघासाठी चांगल्यारीत्या कमबॅक करून देईल. आणि येणारा चेंडू बडे मछली जाल में फसी आहे. ऋतिक पागी अति घाई संकटात नेई. त्यातीलच एक उत्तम उदाहरण यावेळेला मैदानामध्ये घडतंय. ऋतिक पागीच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. भोवती फुलली सालिया बागेचा कोण माळी माळिया बागेचा कोण माळी. क्या बात है क्या बात है. ये तो भाई शुरुआत है. पिक्चर अभी बाकी है. ये तो खाली ट्रेलर है. 3 मध्ये 2 धावांची गरज आहे. न्यू बॅटर विजय सावंत. विजयची एक वेगळी ओळख आहे. सिंगल धाव आणि सिंगल धावेसाठी विजय स्पेशलिस्ट आहे. परंतु 3 मध्ये 2 धावांची गरज आहे. 6 चेंडू 3 धावांची गरज असताना आतापर्यंत अंकित झा केलेलं ते प्रभावित करणारा तो मारा आणि त्या प्रभावित करणाऱ्या माऱ्यानं आतापर्यंत मॅच मध्ये पुन्हा एकदा JSR संघाला आणून ठेवलंय. सिंगल धाव येते. आता 2 चेंडू 1 धावांची गरज आहे. 2 मध्ये 1 32चा पाठलाग होता. आतापर्यंत 31 धावा धापकावर आहेत. 2 मध्ये 1 धावांची गरज असताना आकाश साळुंके ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत वैयक्तिक 17 धावांची खेळ आहे. परंतु दुसरीकडून अंकित झा ज्यानं पहिल्या 4 मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्ची पडत असताना आता 2 मध्ये 1 धावांची गरज आहे. 2 चेंडू 1 धावांची गरज अंकितसाठी खऱ्या अर्थानं येतून एक हिरो बनण्याची संधी आहे. परंतु यावेळेला संधी निसटली जात आहे. सामना फिनिश. सामना खल्लास. आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम जीवदानी माऊली क्रिकेट क्लब फुलपाडा संघ हार्ड लक टीम. JSR आपण देखील या स्पर्धेमध्ये आलात. या स्पर्धेमध्ये आपण पार्टिसिपेशन दिलं सहभागी झालात त्याबद्दल संपूर्णतः आज DNCC संघ अर्थातच दत्तगुरु क्रिकेट क्लबचा संघ आपलं हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद व्यक्त करतात. हार्ड लक टीम हा स्पर्धेबाहेर जाणारा पहिला संघ JSR आणि दोन्ही संघांना विनंती असेल टीम धर्मा 11 विपक्ष